आपण बघताय महाराष्ट्र देशा एबीपी माझावर आणि आता बातमी येते पवार विखे संघर्षासंदर्भातली आणि त्याला आत्ताच्या घडीला फोडणी मिळते ती म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक वक्तव्य केले त्याच्यामुळे त्यांनी शरद पवारांवर टीका करता करता अजित पवारांवरच थेट तोंडसूक घेतलं त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चा जी आहे ती बघायला मिळते नवीन ठिणगी ही उडलेली बघायला मिळते। शरद पवारांवर टीका करता करता अजित पवारांवर टीका करून नवा वाद जणू निर्माण झालेला आहे। धाराशिव दौऱ्यात विखे पाटलांनी अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या जाणत्या राजाने महाराष्ट्र उपाशी ठेवला अशी टीका केली। त्यानंतर त्याने अजित पवारांवर जनाची नाही तर मनाची लाच ठेवा अशा तिखट शब्दात हल्लाबोल केलाय। साखर कारखान्याच्या सभेत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला जात नाही असं म्हणत विखे पाटील अजित पवारांवर भडकले तर विखेंचा काहीतरी गैरसमज झाला असेल अशी प्रतिक्रिया आता अजित पवारांनी दिली आहे। आपल्या राज्यातली इथूनच घडवून टिकली का नाही म्हणून टिकली कोणावर टिकली ती ज्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी हे धोरण आणलं म्हणून टिकली त्यांचे पुढे तुमच्या वार्षिक आवाज आहेत नाही अभिनंदनचा ठराव तुमच्या वार्षिक सभेत केला का नाही केला आणि एवढी तरी तुम्हाला जराजरी मराठी गाव म्हटलं मी समोर सांगितलं की ज्यांनी आपल्याला योगदान दिलं त्याचं तरी आठवण ठेवा ज्यांनी आपल्याला वाटोळा केला त्यांचे फोटो सापडून मोकळे झाले। काहीतरी राधाकृष्ण विखे पाटलांचा गैरसमज झालेला दिसतो। आपण कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव कामगारांना योग्य पद्धतीनं त्यांचं जे काही मानधन असतं ते देण्याचा आपण बांधील आहोत किंवा तोडणी वाहतूकवाल्यांना जे काही न्याय द्यायचा त्याला आपण बांधील आहोत असं सांगितलं। मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन मी असं कधीच सांगितलेलं नाही। तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखता आम्ही कशाला कुणाच्या हे करू।